ज्येष्ठ नागरिक संघ तपोवनचा 15वा वर्धापन दिन दिनांक 26 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला। त्यावेळी सुरुवातीला सौ उर्मिला कुलकर्णी व अर्चना कुलकर्णी यांनी दारासमोर रांगोळी काढली। त्यानंतर पाहुण्यांचं आगमन झालं आणि त्यानंतर प्रमुख कार्यक्रमास सुरुवात झाली। या कार्यक्रमाचे निवेदन श्रीयुत जाधव सर यांनी केलं आणि या कार्यक्रमाला सुरुवात झाली। सुरुवातीला सौ उर्मिला कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करताना संस्थेची संपूर्ण माहिती दिली आणि त्यानंतर सर्व उपस्थित संचालकांच्या हस्ते तसेच पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्याचा कार्यक्रम झाला। यावेळी सौ मनीषा सुर्वे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। त्याबरोबर आपल्या प्रमुख पाहुण्या यांचे या ठिकाणी आगमन होत आहे। लोकराजा रायश्री शाहू महाराज, महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांना आणि आज पाहिलं तर भारताच्या संविधान दिनाचा हा दिवस 1949 संविधान निर्माण झालं आहे आणि योगायोगानं 26/11/2009 या दिवशी आमच्या या संस्थेची स्थापना झाली आणि या स्थापनेला जवळ 15 वर्ष पूर्ण। अर्थात या निमित्त आमच्यावर या संस्थेवर प्रेम करणारे आपण सर्व सभासद, हितचिंत, पत्रकार यांचं मी या संस्थेच्या वतीनं स्वागत करतो। सुस्वागत। संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक भारताचे लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकांचा सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रदर्शित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत। धन्यवाद। सत्यं कंठस्य भूषणं लोकस्य भूषणं शास्त्रं भूषणैक्यं
त्यांना मी विनंती करतो की आपण पथकात प्रास्तावित करावं. एक समसमा संयोग आज आलेला आहे. संविधान दिनही आजही आहे आणि आमच्या संस्थेचा संघाचा वर्धापन दिनही आहे. तर या दोन्ही दिनांच्या शुभेच्छा आमच्या सर्व सभासदांना संचालकांना मी आज देते. आपण जरी शरीराने किंवा वयाने वाढलेलो असलो तरी मन हे खूप धावतंय. म्हणजे पूर्वी धावत होतं त्याच्यापेक्षा जोरात होते. खूप काही करावंसं वाटतंय पण हा येत होते. मी हा पडला जिंकण्यासाठी डॉक्टरांची मदत आपल्याला मिळते, आपल्या कुटुंबियांची मदत मिळते आणि आपण पुन्हा उभे राहतो. त्याचंच हे चित्र आपल्याला छान इथं दिसतंय. तर आपण सर्वजण इथं आलेला आहात. तुमचा सर्वांचं स्वागत करते. जसं माणसाला अन्न वस्त्र निवारा या मूलभूत घटकांची गरज असते तसेच त्याला मनशांतीसाठी समाजाचीही गरज असते. समाजात मिळून मिसळून राहावं, जीवन सुखात आनंदात व्यतीत करावं अशी इच्छाही असते. आयुष्यात कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी अनेक कामं माणूस करीत असतो. जास्तीत जास्त कष्ट घेत असतो आणि आयुष्याच्या संध्याकाळी सगळी सुखं मिळवली, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि नंतर तो जेव्हा मुक्त होतो तेव्हा त्याला आपल्यासारख्या समवयस्क अनुभवी मित्रांचा सहवास संगत मिळावे असं त्याला वाटत असतं. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ स्थापन करण्याचा उद्देश आणि स्थापन करणारे आमचे पेंढारकर सर आज ते हयात नाही. त्यांच्याबरोबर असणारे सहकार्य त्यापैकी काही जण आज उपस्थित आहेत. त्यांचंही आम्हाला सर्वांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्याबरोबर ज्यांनी आमच्या या संघावर आपणाला प्रेम केलं असे आमचे सहकारी निघून गेले याचं आम्हाला फार दुःख आहे. परंतु या अध्यक्षांनी, या संचालकांनी जे काही नियम बनवले, जे काही विचार मांडले, ते विचार पुढे नेण्याचं काम आज आम्ही करत आहोत. यानंतर सर्व उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं आणि त्यासाठी सर्व उपस्थित सदस्य हजर होते. त्यांनी दीपप्रज्वलन केलं. दिसत नाही, या फोटोला दिसत नाही. संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन होत आहे आणि सोबत संपूर्ण पाहुणे तसेच ज्येष्ठ संचालक उपस्थित आहेत. सौ मनीषा सुर्वे या देखील उपस्थित आहेत. तर आता दीपप्रज्वलन सर्व संचालकांच्या हस्ते झालेले आहे. हॅलो, नमस्कार सर्वांना. आपण सगळेजण ज्येष्ठ आहात. 60, 70, 80 वर्षाचे आपण तरुण मंडळी आहात आणि असं बसलेलं बरं वाटत नाही. तर जरा जागं व्हायला पाहिजे. तर आपल्याला ऊर्जा मिळण्यासाठी थोडासा एक
गाणं म्हणायचं आहे. गाणं लहानपणीचं आहे. आत्ता इथं सर 1 मिनिटात आमच्या व्याख्यानाला त्यांनी सांगितलं, आम्ही जरी 60-70 वर्षाचे असलो तर आम्ही लहान मुलं जाऊ बरं का. तर गाणं असं म्हणायचं आहे, एरे एरे पावसा. पण ते कसं म्हणायचं आहे, हातवरती करायचं. एरे एरे पाव करा बघू हातवरती. आपण लहान व्हायचं आहे, मजा येईल. आज दिवस तुमचा सगळा आनंद होणार आहे. म्हणा, एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. जरा थोडं टाळ्या वाजवा. छान आहे. हे का एक एक सरी माझे मडके भरले, सर आली धावून मडके गेले वाहून. जरा हसूया जरा. आणखी जरा प्रोत्साहन मिळेल वक्त्याला. श्वास घ्यायचा, एका श्वासात एकच तुकडा करायचा. म्हणजे मी दाखवतो. श्वास घ्या. हा. एका श्वासात 2 तुकडे. हा हा. जमेल तुम्हाला. मी 3, 4, 5 मध्ये तसे तुकडे काढत जाईल. घ्या श्वास. हा. घ्या श्वास. हा हा. 3. घ्या श्वास. घ्या श्वास. हे मी का करायला सांगितलं, तुमचं ब्लड प्रेशर, शुगर, बाकीचं टेन्शन हे सगळं एका मिनिटात माणसाला. आणि सगळ्यांचे चेहरे गुलाबासारखे फुलाले. आमचे गुलाबाचे फुल. माझ्याकडे काम दिले आजच्या ज्या कथाकथनकार आहेत मनीषा सुरे, त्यांनी माझ्याकडे बायोडेटा पाठवला आहे. तो बायोडेटामध्ये कथाकथनाचे आकाशवाणीवरती त्यांचे कार्यक्रम झाले. निवेदिका म्हणून तिने काम केलेलं आहे. त्यानंतर पुढारीमध्ये तिने संपादक म्हणून काम केलेलं आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या महिला मंडळांच्या मध्ये तिनं काम केलेलं आहे. पण त्याच्यापेक्षा मी 2 घटना तिच्या संदर्भात आणि माझ्या संदर्भात त्या सांगणार आहे. ही आता 6वी पासून माझी विद्यार्थिनी आहे. आणि 6वी ते 10वी पर्यंत जवळजवळ 6 नाटकात तिने माझ्यात काम केले. बालनाट्यात माझ्या शाळेमध्ये असताना. जी ज्यावेळा 10वी पास झाली आणि कॉलेजमध्ये गेली तेव्हा 1 वर्षभर आमचा संपर्क आला नाही. मग एकदा भेटायला आली. त्याला आठवणी म्हणतो मी आता सांगतो. ती शाळेमध्ये माझ्या भेटायला आली आणि म्हणाली, मी सर काय करू आता, मी कॉलेज शिकते काय करू. त्यांची मुलगी आणि त्या मुलीला त्यांनी कथाकथन शिकवलेलं होतं आणि ते कथाकथनाचं पुस्तक तिने लिहिलेलं होतं. 200 प्रयोग महाराष्ट्रात तिने केले होते कथाकथनाचे. माझं स्वप्न आहे म्हटलं मनीषा, 200 आणि 400 प्रयोग तुझे कार्यक्रमाचे झाले पाहिजे कोल्हापूर आणि महाराष्ट्रामध्ये. आणि तू हे पुस्तक वाच आणि कथाकथन कर. पण दुर्दैव असं ही मुक्ताची तीच लग्न करून अमेरिकेत गेली आणि 203रा प्रयोग होता तिचा. 203रा प्रयोग झाला. त्या चिठ्ठीत आमच्या महाराष्ट्रात एक आहे दुसरी, ती म्हणजे मनीषा सुरे. आणि दुसरी घटना सांगायला हरकत. आणि 4 दिवसानंतर ती लग्न झाल्यानंतर दोघेजण नवरा बायको माझ्या घरी आले आणि मला ओळख करून दिली नवऱ्याची. काय ओळख करून दिली, सर हा तुमचा जावई. सर हा तुमचा जावई. म्हणजे ती माझी मुलगी आहे. मी एक मायनस कन्या पण आहे आणि तिनं ते नातं अजूनही जपून ठेवलेलं आहे. उत्तम कथाकार आहे, उत्तम लेखिका आहे, उत्तम संपादकीय काम करते आणि अनेक गोष्टी ती करत असते. त्या मुक्ताची तिसरीच परंपरा पुढे चालवण्यासाठी मनीषा कथाकथनाचे कार्यक्रम महाराष्ट्रभर करते आहे आणि पारितोषिक तुला मिळालेले. तेव्हा कथाकथनामध्ये जास्त प्रस्तावना करू नये आणि जास्त काही बोलू नये असं सांगितलेलं आहे. तेव्हा प्रत्यक्ष तिचं कथाकथन आपण ऐकूया. छान 2 कथा सांगेल ती. मी तुला विनंती केली आहे की छोट्या छोट्या 2 कथा सांगणं. ती तिची ओळख या ठिकाणी मनीषा सुरेची ओळख करून दिली. सर तुम्हाला धन्यवाद. त्यानंतर मनीषा सुरे यांना मी विनंती करतो की हे सगळे आतुरलेले आहेत. कथा वाचणं आणि कथा ऐकणं यामध्ये फार फरक. कथा ऐकताना आपलं मन एक प्रसन्न होत असतं आणि या कथेतून आपल्याला काहीतरी शिकता येईल आणि म्हणून कथा. सौ मनीषा सुर्वे यांनी 2 कथाकथन सादर केलं. त्यापैकी पहिली कथा होती जीवलगा आणि दुसरी कथा होती पप्पा.
तर आपण त्यांनी कथाकथन जे सांगितलं त्यातील थोडा भाग इथे आपण ऐकणार आहोत. तर पप्पा या त्यांनी सांगितलेल्या कथेविषयी आपण आता ती कथा ऐकणार आहोत. पण नानासाहेब देशमुख हे माझे वडीलच. ही गोष्ट मला गुरुजींनी सांगितली. काल सकाळी 11 वाजता देशमुख आले. 4 वाजता अंत्ययात्रा निघाली आणि काल संध्याकाळी 7 वाजता सगळं समोर पडलेल्या वर्तमानपत्राचे रकाने त्यांच्या गुणगानाने भरले. खऱ्या भावना, माया, प्रेम, वात्सल्य कशातच गुणगान होत नाही. कधी काय हवं हे आयुष्य संपलं तरी कळत नाही. पण कधी काय हवं हे कळतं, पण तरी ते मिळत नाही. देशमुखांची त्यांच्याकडे पैसा होता, पद होती, प्रतिष्ठा होती, समाजात मानाचे स्थान होतं, ती मोठाली होत्या. मिळवायचं असं काहीच राहिलं नव्हतं. पण ते दोन्हीच्या दृष्टिकोनातून त्यांची एक छोटीशी इच्छा मी अपूर्ण राहिली होती. मी त्यांना पप्पा म्हणून हाक मारावी ही एवढीच त्यांची इच्छा अपूर्ण आहे. आणि ती मात्र राहिली की राहिली. त्यांची ही एवढीशी इच्छा मी का पूर्ण केली नाही? मला एवढा टाटा का? कसला अहंकार होता मला? शब्द बापुडे केवळ असं कुठल्या तरी कवीनं म्हटलंय मग पप्पा या 2 अक्षरांना काय अर्थ होता? अर्थ होता जो देशमुखांना माहित होता आणि तो मलाही माहित होता. त्याच अर्थापोटी मी त्यांना पप्पा म्हणून हाक मारावी त्यांची इच्छा आणि त्याच अर्थापोटी मला ती कधीच मारवली नव्हती. म्हणूनच म्हणजे आता या क्षणी सगळा गोंधळ झालाय. पण जी बाई माझी आई नव्हती, जिचा आणि माझा कसलाही संबंध नव्हता, ती बाई मला आई वाटली. आणि मला आई म्हण असं तिने न सांगताच मी तिला आपण हाका मारू लागले. आणि ज्यांचा आणि माझा खरा रक्ताचा संबंध होता त्यांना मला कधीच बघावं असं वाटतं. खरं तर माझं सगळं आयुष्यात चमत्कार आहे. ठिकठिकाणी फसवी वळवण्यात आलेलं. माणूस म्हणजे काय ते फार निराळा तरी समजावून देणारं आयुष्य माझ्या वाटलेलं आहे. माझ्या मोठी सगळी कशी माणसं. माझ्या वयाच्या 18व्या वर्षी देवपुळे गुरुजींनी माझी देशमुखांची ओळख करून दिली. हे नानासाहेब देशमुख. हे तिथे मी बरं म्हणाले. देशमुख म्हणाले मी आणि मी 2-4 दिवसांनी आपल्या घरी राहायला जायचं. गुरुजींनी सांगितलं नानासाहेब देशमुखांच्यासाठी. अहो त्यांचाही माझा काय संबंध आहे आणि नाही. पण गुरुजी त्यांना आता माझ्या 18 वर्षांत हा प्रश्न तुम्हाला विचारतो. हा प्रश्न तुम्हाला विचारतो मी त्यासाठी सांगतोय की हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारण्यापूर्वी मी स्वतःला विचारले आणि याची उत्तर सध्याच्या परिस्थितीत तरी माझ्याजवळ नाही. गुरुजी मी हा प्रश्न देशमुखांना विचारू शकते? जरूर विचार बेटा. एका आलिशान हॉटेलमध्ये मी आणि देशमुख समोरासमोर बसलो होतो. किती वेळ तर आठवत नाही. देशमुख म्हणाले बोल विनाच काही बोल काहीही विचार. काय बोलू काय विचार माझ्याच काय पण उद्या जगात कुणाच्या तरी आयुष्यात असा प्रसंग आला असेल तर 18 वर्षानंतर प्रथमच एक गृहस्थ वडील या नात्याने भेटतो आणि 18 वर्षात ज्या मुलीनं आश्रमापलीकडे जग पाहिलंय तिला म्हणतो काहीही विचार. काय विचार तुम्ही मला एवढ्या उशिरा घरी का येताय आणि तिथे काय यायचं शोधून परिस्थितीनं तुला कोणी पाहून तुझ्या समोर पेस निर्माण केला असं तू समजू नकोस. अगं मी त्यात सापडलोय. तुमच्या दृष्टीने किती सोपं आहे आयुष्य. अगं असं कसं म्हणतेस? तुमचं लग्न होण्यापूर्वी माझा जन्म झाला. माझा सांभाळ करणं शक्य नव्हतं म्हणून तुम्ही माझी रवानगी आश्रमात केली आणि परिस्थितीतून सुटका करून परिस्थिती सुधारल्यावर पुन्हा मला मिळाला. पण ज्या वयात मी आश्रमापलीकडे जन्मलेलं आहे तिला तुम्ही म्हणता काय विचार. मला हे सगळं काय असं निर्माण झालेलं माहिती आहे.
ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्या दिवसापासून या प्रश्नचिन्हांची लढत आहे. तुला वाटतं 18 वर्ष तू एकटीनं बनवायला बोललास? तसं नव्हतं. 18 वर्ष मी त्याच विचारात पाहिजे. तुम्हाला समाजाचं तुला प्रेम मिळालं असेल, आशीर्वाद मिळाले असतील, गुण मिळाले असतील, तर तुझ्यासारख्या 100-125 निष्पाप तरुणींवर झालेले घाव समाजाला समजू शकत होते. पण माझी मातृस्थिती कशी नव्हती. मी एकटातल्या जळत नाही. ते जळून मला कळलंच नाही. कळता येण्यासारखं नव्हतं. असं म्हणतात की सर्वात दुःखी कोण तर पाण्यातला माणूस. कारण पाण्यातच राहायचं असल्यावर त्याच्या डोळ्यात येणारे पाणी कधीच कुणाला कळत नाही. 18 वर्ष मीही माझ्यासारखं आश्रमात जगलो. पण परिस्थिती आज सुधारली. आज सगळा समाज माझ्या पुढे लागलाय. मी केलेल्या अनैतिक कृत्य शिरोधार्य मांडण्यात समाजात बुद्धू असेल तर कोणाच्या तरी माझ्या हातून घडलेला प्रमाण आज मी निस्तरायला निघालो तर समाजामध्ये नाही. इतकी वर्ष प्रश्नचिन्हांची सामना देण्याची ताकद होती. आता कसं सगळी प्रश्नचिन्ह पुसून टाकायचे. पण एकच प्रश्नचिन्ह असं आहे की जे मी नाही पुसून टाकू शकत. मला तुझं सहाय्य हवं. मी सुरू झाले, माझ्या डोळ्यात पाणी आलं. पण त्याही परिस्थितीने देशमुखांना विचारलं, तुम्ही माझ्या घरी काय ओळख करून दिली का? तू येण्यापूर्वी तुझी घरी ओळख करून दिली. 2 महिन्यापूर्वी माझे वडील वारले. पेपरमध्ये तू वाचले श्रीकराचे. इतके दिवस ही गोष्ट वडिलांना सांगण्याचं धाडस माझ्यात नव्हतं. ते गेल्यावर ती गोष्ट मी माझ्या आईला सांगितली, माझ्या 2 मुलांना सांगितली आणि मुख्य म्हणजे माझ्या पत्नीला सांगितली. तिनं तिचा अंतकरण विचार केला आणि मला क्षमा केली. तिला तिच्या की तू मोठे हो, मला पप्पा म्हण आणि माझं हृदय उतरलं. देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे सगळी वस्तू मला हात पसरून घोषित करण्यासाठी उभी होती. दरवाजातच एक बाई हातात भाकरीचा तुकडा घेऊन उभी होती. मी आत पाऊल टाकत माझ्या तुकड्यावर टाकला. दरवाजातच मला कडकड मिठी मारली आणि ती रडायला लागली. आणि मी बोलून गेले, हे काय आहे, ते काय गेलं. मला कुठं रडायला येत नव्हतं. आश्रमात आजी काकडा मी रडून नुसता बंधारा घेतला होता. रडायला येत नव्हतं. डोळे नुसते कुचलत होते. देशमुखांनी सुरेश रमेशला सगळं घरी घेऊन दाखवलं आणि माझ्या खोलीमध्ये मला एकटीला सोडून ती सगळी जमा निघून गेली. आणि पुन्हा एकदा माझ्या मनातून चरणांनी प्रमाण मांडलं. मग अशी बाईला पाणी कसं काय म्हणते? काल बोलता बोलता देशमुख म्हटले मला पप्पा म्हण. देशमुखांना पप्पा म्हणायचं तसं तरीच वाटतं. म्हणते ते एकटे असलेही पण माझ्या वेळेचं काय? तिला तिचा आपल्या पोटात करणारा एखादा पुरुष भेटला असेल. खरोखरच एवढ्या मोठ्या अंतराळाचा पुरुष संभवतो. जिचं अंतकरण जास्तीत जास्त क्षमाशील ती खरी स्त्री तिथं नाही. देशमुखांची पत्नी या बाबतीत त्यांची आई झाली. ती पत्नी असेल पण त्यामुळे आणि ती आई आहे. आई आई घाबरण्याचं कारण नाही. अतिविचार मानसिकता आणि अपयश थकवा येतो. डोंबरी मला तपासायला आलेल्या आजच्या दिवसातल्या 5व्या डॉक्टरने टेस्ट लावले. या घरात मला फक्त 3 दिवस झाले. पण 3 दिवसाच्या तापानं घर अगदी जवळ आलं होतं. मधल्या दिवशी पार नाहीशा झाल्या होत्या. तुझ्याशी देशमुख होते, त्याच्याशी गुरुजी होते, आई होती. सुरेश रमेशची सारखी धावपळ चाललेली असायची. देशमुखांनी माझं नाव कॉलेजमध्ये घातलं आणि माझ्या एकटीच्या व्यक्तीला फिरायला दिली. मी कॉलेजमध्ये मोटार घेऊन जायचे तर सगळ्यांना कौतुक वाटायचं. घरी तर माझी अनेकदा दृष्ट काढली जायची आणि दृष्ट काढल्यात माझ्या आजीचा मोठा हातखंड असायचा. देशमुख तर सतत माझ्या आसपासच असायचे. मी रात्रीच्या अभ्यासाला बसले की ते आपल्या काही घेऊन यायचेच. मग एकाच टेबलच्या प्रकाशात माझा अभ्यास आणि त्यांचं ऑफिसचं काम. दर शनिवारी रविवारी नाटक किंवा सिनेमा ठरलेला. देशमुखच तिकीट काढून म्हणायचे. मग आमच्या 2 मोटारी घ्यायच्या. सुरेश रमेशच्या मोटारी आई बसलेली असायची. माझी मोटार मी चालवीत असायची आणि माझ्या ड्रायव्हिंगची तारीख देशमुख माझ्या मोटारीत बसलेली असायची. इतकंच काय, पण ज्या 6 वर्षाच्या काळात मी जेवढ्या सुखाच्या लावणीला पारखी झाले
होते तेवढी सगळी सुखाची जाणीव त्यांनी त्या क्षणात माझ्या समोर निर्माण केली होती. नाटकातल्या एखाद्या विनोदाला अख्खं थिएटर असायचं, पण स्वतः असायचं विसरून देशमुख माझ्याकडे पाहत असायचे. मी तो विनोद एन्जॉय करते की नाही इकडे त्यांचं लक्ष असायचं. त्यांना हसायला हवे होते, फुलायला हवे होते, धुंद व्हायला हवे होते. 18 वर्षाच्या काळात जेवढ्या सुखाच्या दालनांना मी माहिती झाले तेवढी सगळी सुखाची दालनं त्यांनी त्या क्षणात माझ्या समोर निर्माण केली. त्यांना थांबायला उसळत नव्हते, मी थांबलेही थकत नव्हते. एकीपर्यंतची 6 वर्ष कशी गेली माझं मला देखील कळलं नाही. या सगळ्या सुखाला दुःखाचं असं एकच गाठोड लागलं, माझ्या आजीचा, देशमुखांच्या आईचा मृत्यू. देशमुखांनी माझं काही लग्न ठरवलं. या माणसाला 2 जुळी मुलं होती, पण तरी देखील त्यांना किती प्रचंड मुलीचं वेळ होतं याचा अनुभव गेली 6 वर्ष घेत होते. देशमुखांनी माझं लग्न तर ठरवलं, पण माझ्या लग्नाच्या कल्पनेनं त्यांची झोपच उडाली. 1-2 तारखेला प्रत्यक्ष रडताना पाहिलं होतं. लग्न लागलं, विवाह सोहळा अख्ख्या मुंबईत गाजला. वैभवांना डोळ्याचं पारणं फिटलं. हनीमूनला सिमल्याला जायचं ठरलं. देशमुख आणि सुरेश स्टेशनवर निघत जायला आले. गाडी सुटणार तसं देशमुख म्हणाले, गडकरांना माझ्या मीनाला सांभाळा. तसं मी देशमुखांना म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं की त्याची उतराई ही साक्षरमध्येही होऊ शकणार नाही. एकदाच, फक्त एकदाच पप्पांनी हात मारलं. गेली 6 वर्ष मी त्याच्यासाठी वाट पाहिली. माझ्या डोळ्यात पाणी आलं. देशमुखांना पप्पा म्हणून हाक मारणार इतक्यात गाडी सुटली आणि मग मी नुसताच हात करीत आणि दूरवर अगदी देशमुख दिसेल असं मी मधुचंद्रावरून परतले आणि कुंडलीतले सगळे शुभग्रह वक्री झाले. अशा एक घटना घडायला लागल्या. केवळ 4 दिवसाच्या तापाचा निमित्त माझी आई गेली. आता हे असं का व्हावं? तर विचारांचा ताण असह्य झाला. त्याचा अर्थ मी माझ्याशी माझ्या मुलांचाच लावला की माझ्या मनातच हे सगळं घडलं. आईनं हसून माझं स्वागत तर केलं, पण ती नेहमी बदलेली वाटायची, उदास वाटायची. संसार पुढे हरवलीच नाही. ती नेहमीच न पेलणाऱ्या पट्टीत जात राहिली. ही पट्टी आपली आहे, आपल्याला ती पेलते असं भासवणारे विश्व तिनं स्वतःभोवती निर्माण केलं आणि तिची तीच आतल्या पिचून गेली, फुटून गेली. तिनं धारण केलेली क्षमस्व वृत्ती तिचाच बळी मिळाल्यानंतर शांत झाली. आणि नेमकी हीच गोष्ट देशमुखांनी लेखीला न्याय न देता सप्तपदी चाललेल्या सूर्यचारीवरच त्यामुळे करून असले. यातून ते नक्की मुख्य असते, पण अंथरुणाबरोबरच त्यांनी मानही झाली. बेशुद्धी काही बडबडले नाही, इतकंच म्हणायचे. माझी एकच इच्छा पूर्ण आहे. काल सकाळी 11:30 वाजता देशमुख आले. 4 वाजता अंत्ययात्रा निघाली आणि काल संध्याकाळी 7 वाजता सगळं संपलं. वर्तमानपत्राचे रकानेच्या रकाने त्यांच्या गुणगानाला भरले. सगळी अक्षरांनी चित्रासारखी दिसतात. नाही सगळं जगच झालं चित्रासारखं. समोर काय समोर काही चित्र नाही. हे तर गुरुजी गुरुजी आणि इथं मी कोसळले. कारण अश्रूंना सुद्धा वाट करून देण्यासाठी समोर अशी व्यक्ती आहे. गुरुजी माझ्या पाठीवरून हात फिरवत होते. त्यांच्या त्या स्पर्शात जगातल्या सगळ्या भाषा उत्तीर्ण झाल्या होत्या. एकेका दिवसाची कोरडी मुलं असतात ती स्पर्शांच्या आधारावरच. गुरुजी म्हणाले, मीना बोलत किती वर्षी, पण या माणसाला का तू रडतेस हे मला खूप बरं वाटतंय. गुरुजी कोणासाठी रडते हेच मला कळत नाही. असं असेल तर सांगते. हातून पडलेल्या अन्यायाचं हे दुःख आहे. आणि कुणावर देशमुखांची तो कसा काय हा मुलाला एकाच सगळं बोलू. खरं तर देशमुखांची पत्नी हीच तुझी खरी खोली आहे. तुझ्या जन्मानंतर 3 वर्षाला तुझ्या आईचं देशमुखांची योगदान आलं. आश्रमाच्या नियमाप्रमाणे ठेवून घेतली. माता पित्यासारखे प्रेमळ सासू सासरे होते. तळहातावर शब्द झेलणारा नवरा होता. लवांकुशासारखी दृष्ट लागेल अशी सुरेश सुमेशची जोडी होती.
पण तुझ्या आईचं दुःख कमी झालंच नाही. आणि सहनशक्तीचा परिणाम झाला ही गोष्ट देशमुखांना समजली. त्याच क्षणी त्यांनी सगळा आरोप आपल्या माथ्यावर घेतला. कारण पुढच्या मुलाचा पाय घसरला तर त्याला क्षमा करता येते, पण सुनेचा पाय घसरला तर तिला क्षमा करता येते. ते जाणून त्यांनी सगळा आरोप आपल्या माथ्यावर घेतला, पण तुझ्या आईचं दुःख कमी झालंच नाही. तू समोर दिसत होतीस, पण मायेचा वर्षाव करायला बंदी होती. कारण तिने तसं केलं असतं तर सासून ते नक्की ओळखलं असतं ती पण एक आई होती. आणि ही कसं मग देशमुख भरून काढतो. तुझ्या सहवासाला त्यांना तुझं खरं वेळ लागलं. त्यांच्या त्या महान यज्ञाची सांगड गावीनं फक्त तुझ्या पप्पा या एकाच हाकेनं होणार. गुरुजींच्या पुढचे शब्द मला ऐकून आलेले. आकाशापेक्षा उंच बाप आकाशाला भेदून जाईल असा मी पप्पा म्हणून हंबला फोडला. या हाकेची माझ्या पप्पांनी वाट पाहिली होती, 6 वर्ष वाट पाहिली. तुझ्या या हंबड्यावर भिंती बदलतील, जमीन कापेल, आकाशही कदाचित उघडले, पण तुझ्या पप्पांना नाही ऐकायला जायचे. फार दूरवर गेले. कथाकथन झाल्यानंतर ज्यांची 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला आणि त्यावेळी त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देण्यात आले. स्मृतिचिन्ह दिल्यानंतर आभार प्रदर्शन झाले आणि त्यानंतर कार्यक्रम समाप्त करण्यात आला.